नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। लोटेतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीवर धडकला मोर्चा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधल्या सर्वात मोठी औद्योगिक वसाहत असणाऱ्या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या फिफास उत्पादनाविरुद्ध संघर्ष समितीने गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता कंपनीच्या गेटवर मोर्चा काढला व निदर्शने केली। फिफास फॉर एव्हर म्हणजे नष्ट होणारे केमिकल निर्माण करणाऱ्या या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीला शासनाने औद्योगिक वसाहतीमध्ये परवानगी दिली। इटलीमधील महाप्रदूषणकारी व मानवी जीवनात निर्माण करणाऱ्या मिटेनी नावाची कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक या नावाने सुरू झाली आहे। या लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये इटलीच्या सरकारने या मिटेनी कंपनीला केव्हाच टाळे ठोकले आहेत, तर येथील मालक व व्यवस्थापन अधिकारी यांना कारागृहात डांबले आहे। 14 वर्षाची शिक्षा ठोठावली असून लोटेमध्ये 20 ते 21 सालामध्ये ही कंपनी सुरू करण्यात आली, परंतु कधीही नष्ट न होणारे विषारी केमिकल या ठिकाणी तयार होत आहे। याबाबत महाराष्ट्र शासन आता चौकशी सुरू करत आहे। यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी प्रतिक्रिया दिली की सदरचा कारखाना हा घातक असून यामध्ये उत्पादन करण्यात येणारे केमिकल येथे घातक प्रकारचे आहे, तर याची पूर्ण चौकशी करून आणि या चौकशी समितीमध्ये तज्ज्ञ पर्यावरणवादी यांची समिती नेमण्यात यावी। ज्यांनी परवानगी दिली त्याच अधिकाऱ्यांना तज्ज्ञांना या समितीमध्ये नेमण्यात येऊ नये आणि समिती नेमून सदरचा कारखाना बंद करण्यात यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे, असे हुसेन दलवाई यांनी मोर्चाचे नेतृत्वावर प्रतिक्रिया दिली। तसेच सदरचा मोर्चा कंपनीच्या गेटवर धडकल्यावर कंपनीत बोलावले मात्र ठोस निर्णय देणारे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते। केवळ नायब तहसीलदार खेड तसेच प्रदूषण मंडळाचे चिपळूण येथील क्षेत्रीय अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते, त्यामुळे कोणताही ठोस निर्णय या चर्चेत मिळाला नाही। तेव्हा 20 जानेवारी रोजी पुन्हा माननीय जिल्हाधिकारी, प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी व मोर्चेकरी यांच्यासोबत कंपनी व्यवस्थापनाजवळ चर्चा करून निर्णय देण्यात यावा अशी सूचना करून सदरचा मोर्चा तात्पुरता थांबवण्यात आला। या मोर्चाकरता असंख्य पदाधिकारी व ग्रामस्थ परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। रत्नागिरी पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त कंपनीच्या आवारात खबरदारी म्हणून ठेवण्यात आला होता। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संतोष आंब्रे, लोटे। पुढे जायचं आता। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, ह्याच्यामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत। यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना आधीच पत्र लिहिलेलं आहे, पुन्हा खुलासेवर पत्र लिहिणार, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि आम्ही आमचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना हे लक्षात आणून देणार। आणि आमची ही मागणी आहे, तुम्ही याची संपूर्ण एन्क्वायरी करेपर्यंत याला टाळं लावा आणि दुसऱ्या कंपनीची एन्क्वायरी करा, ही आमची मागणी आहे। आणि ती मागणी त्याच्यामध्ये